सद्गुरू पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सश्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. अस्थिर मन हे दुःखाचं आगर असतं आणि स्थिर मन हे सुखाचं सागर आहे, असा जो जीवनविद्येचा सिद्धांत आहे. म्हणून माणूस सुखी होतो याचा अर्थ त्याचं मन जर स्थिर असेल तर तो सुखी होतो, आणि जर मन अस्थिर असेल तर त्याची सतत चलबिचल होत असते, त्याच्या मनामध्ये ताणतणाव असतो, पुढच्या आयुष्याबद्दल काय करायचं काय अवघी त्याची चिंता असते. पण वर्तमान मात्र हरवून बसतो. आपण वर्तमानात जीवन जगतो आहोत हे बऱ्याच माणसांच्या लक्षात येत नाही. आपलं सगळं जीवन वर्तमानात असतं, पण आपण वर्तमानात असतो पण भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये हात मारत असतो. म्हणजे काय होतं, भविष्यकाळाची चिंता असते, त्या भूतकाळात घडून गेलेल्या अनिष्ट गोष्टीचं चिंतन असतं, आणि त्यामुळे वर्तमान मात्र आपण बिघडवून टाकतो. खरं आहे वर्तमानात, एकदा जो वर्तमानात क्षण तो काही क्षणासाठी असतो, दुसऱ्या क्षणात तो निघून जातो. म्हणजे जसं आपण पाण्यामध्ये नदी वाहते आणि त्यामध्ये जर पाय बुडून बसलो असतो तर काय असतं, सतत नदी वाहते, म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या पायाला नवीन पाणी मिळत असतं. नदी काय वाहते म्हणजे काय असतं, पायाला नवीन नवीन पाण्याचा स्पर्श सतत होत असतो. तसं आपण जे आयुष्य जगतो आहोत त्या आयुष्यामध्ये हा काळ जो आहे, जी वेळ म्हणतो आपण, समय म्हणतो, हा काल नदी सतत वाहते आणि वर्तमानात आपण जीवन जगत असतो. इथे आपलं लक्ष नसतं, आणि इथे लक्ष नसतं का, कारण आपण अस्थिर असतो. म्हणून आधी ज्ञान असायला हवं, आणि दुसरं म्हणजे मन स्थिर असायला हवं. म्हणून स्थिर मन होण्यासाठी काय करावं, असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, की आपल्याला अडीअडचणी आहेत, टेन्शन आहे, ताणतणाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत, किंवा एखादी गोष्ट देवाचं करायला बसलो की साधना करायला बसलो तरी मन लागत नाही, असं म्हणतो आपण. जरी उपासनेचं मन लागत नाही. खरं म्हणजे उपासनेनं म्हणा, प्रार्थना म्हणा, हे मन स्थिर होण्यासाठी आहे. पण मुळातच मन जर अस्थिर असेल तर तिथे मन रमत नाही, की तिथे दुसरीकडे चिंतन व्हायला लागतं आणि तिथे लक्ष नसतं. म्हणून सगळं लक्ष जेव्हा आपण जे उपासनेनं करत असतो, की जे कार्य करतो, तिथे जेव्हा आपण संपूर्ण लक्ष केंद्रित करतो त्यावेळेला आपण वर्तमानात जगत असतो. नेहमी लक्षात येतं, वर्तमानात जगण्यासाठी जे काम करत असतो तिथे संपूर्ण लक्ष पाहिजे. प्रार्थना म्हणत असाल तर प्रार्थनेत संपूर्ण लक्ष पाहिजे, उपासनेतनं करायचं उपासनेतनामध्ये संपूर्ण लक्ष पाहिजे, किंवा कोणतंही घरचं काम छोटं असं मोठं असं अगदी मनपूर्वक करतो त्यावेळेला आपल्या दुसऱ्या गोष्टीचा कसलाच विचार येत नाही. त्यावेळेला आपण वर्तमानात जीवन जगत असतो, आणि वर्तमानात जेव्हा जीवन जगतो ते आपल्याला समाधान असतं. सर्वात महत्वाचं, आपण वर्तमानात जगतो की न जगतो हे कळायचं असेल तर तुम्हाला समाधान आहे की न समाधान आहे. समाधानात असाल त्या कार्याच्या अंगाने, जे करतात ते समाधानी आहेत, ते वर्तमान आहे. पण हा वर्तमान क्षण इतका क्षणभर असतो की लगेच तो भूतकाळ जातो. आत्ताचा क्षण दुसऱ्या क्षणी भूतकाळ होत असतो, आणि जो भविष्य म्हणतो तोच वर्तमान होत असतो. म्हणजे हे सतत ह्या जीवनाला गती आहे, आणि गती असलेल्या जीवनाबरोबर आपण आपली गती धरता आली पाहिजे. म्हणजे नदीचा प्रवाह आहे, आणि नदीच्या प्रवाहाबरोबर जर आपण पोहायला लागलो तर सहजपणे पोहतो. पण नदीच्या प्रवाहाच्या विरोधात पोहायला गेलो तर खूप अडचण येतात. तिथे पोहायला जरी पट्टीचा पोहणार असेल तरी त्याला त्रास होतो, दम लागतो, कष्ट जास्त पडतो. म्हणून कालगती असा जो शब्द वापरला जातो, तर कालगती म्हणजे काळाचा हा प्रवाह चालू आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये. म्हणजे आता जेव्हा आपण म्हणतो की रामायणाच्या काळापासून हा काळ वाहतोच आहे. रामायणाचा काळ संपला, कृष्णाचा काळ आला, तिथे तो काळ तसाच वाहतोय. तिथून आपण म्हणतो आता कलियुग आलं. आता जीवनविद्या म्हणते हे कलायुग आहे, कलियुग नाही. ज्याला कळलं ज्ञान तो त्याच्यासाठी कलायुग आहे, ज्याला कळत नाही त्याच्यासाठी कलियुग आहे. पण हा जो वाहनाचा प्रकार आहे काळाचा, त्याच्याबरोबर कितीतरी माणसं जन्माला आली आहेत, किती काळ काही जगलेले आहेत, त्याच्यातून किती काळ काळाच्या ओघात निघून गेलेले आहेत.
म्हणजे हा कालप्रवाह जो आहे त्या कालप्रवाहाकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे व्यवस्थित, आणि त्याच्यातून आपल्याला काय काय शिकायचं ते आपण पाहता आलं की आपल्याला मन स्थिर झाल्याशिवाय या गोष्टी लक्षात येणार नाही. म्हणून मन स्थिर करण्यासाठी काय केलं पाहिजे? सर्वात महत्वाचं सत्संगतीत येऊन बसलं पाहिजे. कारण आपले विचार आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे वर खाली होत असतात. म्हणजे महत्वाचा मुद्दा असा असतो की आजूबाजूची परिस्थिती असते त्या परिस्थितीचा परिणाम सगळा आपण आपल्या मनावर करून घेत असतो, आणि त्या अंगाने मग हे मन अस्थिरच होतं, त्याला स्थिरता लाभत नाही. म्हणून मनाला स्थिर करता आलं पाहिजे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षत्वा भवबंधन, सुख समाधान इच्छा. म्हणून मनाला स्थिर करता आलं पाहिजे, आणि मनाला स्थिर करण्याची कला जर आपल्याला आत्मसात करता आली तर आपलं मन स्थिर असू शकतं. अडीअडचणी किती येऊत, स्थिर मनाने तिथे पाहता आलं पाहिजे. त्यालाच पाहणं जो असतो भाग आहे की स्थिर मनाने पाहता, स्थिर मनाने सामोरं जातं, तोच खरं धैर्यवान माणूस असतो. धैर्य याचा अर्थ काय? प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाता आलं पाहिजे. आणि म्हणून हे स्थिर मनासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे? आधी एक पहिली गोष्ट झाली सत्संगती. सत्संगतीमध्ये म्हणजे जिथे स्वरूपाचं चिंतन असतं, ज्ञानाचं चिंतन असतं, किंवा सर्वांच्या भल्याचं चिंतन असतं, दुसऱ्या काही प्रापंचिक गोष्टीचं तिथे चिंतन नसतं, तिथे त्या चिंतना जिथे असतं त्यालाच आपण सत्संगती म्हणतो. दुसरी गोष्ट आणखीन सोपं म्हणजे ग्रंथांची संगती असावी लागते. पण ती वाचनाची आवड असावी लागते. पूर्वीपासून आपण वाचतो आहोत किंवा वाचन करत आहोत तर त्याचा फायदा होतो. अचानक बसलो आणि वाचायला बसलो आणि झालं असं होत नाही. रोज ती एखादं पुस्तक जेव्हा आपण वाचतो, त्या अगदी संतांचं वाङ्मय असेल किंवा सद्गुरूंची आपली पुस्तक आहेत, तर रोज 1 ते 2 पान वाचण्याची जर सवय असेल तर अडीअडचणीच्या वेळेला ज्यावेळेला आपण परत ते पुस्तक वाचायला लागतो त्यातून आपल्याला बोध मिळायला लागतो, मार्ग मिळतात. बऱ्याच वेळा तिथे मार्गदर्शन असतं, पण त्याची वाचनाची ती आपल्याला सवय असली पाहिजे. म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे ग्रंथ संगती असली पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की आता ग्रंथ असायला लागतात, संत संगतीसाठी लोक असावी लागतात, पण हे सगळं थोडस त्यांच्यावर अवलंबून असतं. पण मग स्वतः स्वावलंबी होऊन मन स्थिर कसं करता येईल, तर त्याचा बोध आवाज आपण घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला विचारच तुम्हाला स्थिर करू शकतात आणि विचारच तुम्हाला अस्थिर करू शकतात, हे महत्वाचं लक्षात ठेवा. माणसाचे विचार अस्थिरपणाचे असतील, चिंतेचे असतील, अनिष्ट चिंतनाचे असतील, तर त्याचं मन स्थिर राहू शकत नाही, ते अस्थिरच राहणार. पण ज्या मनुष्याचे विचार लोकांच्या कल्याणाचे, सुखाचे असतील, आनंदाचे असतील, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे असतील, प्रत्येक क्षणोक्षणी तो विचार सतत आनंदाचा कसा ठेवता येईल हे जर पाहता आलं, तर तोच विचार माणसाला त्याचा मनाचा विकास घडवून आणते. शेवटी जितकं मनाचा विकास घडत जाईल तसं आपलं मन अधिक स्थिर होतं, अधिक शांत होतं, आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य या मनामध्ये येतं. म्हणून मनामध्ये सामर्थ्य येण्यासाठी जीवनविद्येने जे सांगितलंय तेच, पण ते कसं करायचं ते आज मी सांगणार आहे. सद्गुरूंनी आपल्याला सांगितलीये की प्रार्थना म्हणा, नामस्मरण उत्तमच आहे, पण नामस्मरण करताना नाम म्हणजे नेमकं काय त्याचं ज्ञान माणसाला असलं पाहिजे. म्हणून पहिलं नाम देण्याऐवजी पहिलं ज्ञान द्यायला पाहिजे. आणि ज्ञान कळलं की नाम का घेतो हे कळतं, आणि नाम कोण घेतो हे कळतं, तेव्हा त्या नामामधला आनंद येतो. नाहीतर नुसतं नाम घ्या म्हटलं की विठ्ठल विठ्ठल म्हटलं की त्याच्या मागे काही बोध नसला, मग बोध असतो तर फक्त पंढरपूरचा विठ्ठल आहे किंवा देवभावातून आपण विठ्ठल नाम घेतो एवढाच एक बोध असतो, आणि तिथे प्रगती होत नाही. नामाच्या ठिकाणी नाम घेणारा नामी आहे, म्हणजे ज्याचं नाम तो आपण घेतो आहोत तोच प्रत्येकाच्या हृदयात आहे, तोच प्रत्येकाच्या ठिकाणी जाणीव रूपाने. हा जर बोध जर कळला तर नाम घेताना नामीकडे लक्ष जातं, कोण नाम घेत आहे. म्हणून जर मन स्थिर करण्यासाठी हे ज्ञान कळलं तर नामस्मरणातून मन स्थिर खूप छानपणे होऊ शकतं. आपलं जीवन म्हणून हे ज्ञान महत्वाचं आहे. इथे बऱ्याच लोकांना ज्ञान परमार्थ म्हटलं की उपास तपास व्रत वैकल्य म्हणजेच परमार्थ वाटत असतो. वाईट काहीच नाहीये, प्रत्येक गोष्ट योग्य आहे त्या ठिकाणी, पण ज्ञान किती महत्वाचं ते मी सांगतो तुम्हाला.
इथे ज्ञान काय की हे जे वैश्विक जीवन जे चाललेलं आहे, हे वैश्विक जीवन आपोआप निर्माण झालं आणि आपोआप वाटेल तसं वाहतं असं नाही, ते सगळं नियमाने चाललेलं आहे. सगळं वैश्विक जीवन, आपलं जीवन सुद्धा नियमाने चाललं आणि सगळं विश्वाचं जीवन सुद्धा नियमाने चाललेलं आहे. हा बोध पहिला लक्षात घ्यायचा. हे जे नियमाचा नियामक आहे, म्हणजे हे नियम आले कुठून? तर नियम जेथून आले त्यालाच परमेश्वरी शक्ती म्हणतो आपण. परमेश्वरी शक्तीतून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे आणि परमेश्वरी शक्तीतून आपणही निर्माण झालेलो आहोत. काही काळ आपण असणार, परत लहायला जाणार, परत जन्माला येणार. हे जन्माला कोण येतं? देह येत नाही, तर ही जाणीव येते जन्माला. त्याला आत्मतत्व म्हणतो आपण. आणि म्हणून परमेश्वर आहेच. कसा आहे? अनंत स्वरूप आहे. त्याला जर अनंत स्वरूप हे आपल्याला समजून घेता येत नसेल तर त्याला सगुण साकार रूपात सद्गुरूंना पाहता येतं. तिथे मात्र भक्ती असावी लागते, श्रद्धा असावी लागते. आणि जेव्हा ही श्रद्धा असेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने नामाला महत्व येतं. सद्गुरूंच्या स्मरणातून जेव्हा नाम घेतलं जातं, अनेक पंथामध्ये सद्गुरूंनाच डोळ्यासमोर ठेवून नाम घेतलं जातं आणि ते योग्यच आहे, कारण तिथे सद्गुरू म्हणजे ते दिव्य स्वरूपच. ह्या भावामध्ये सद्गुरूंना पाहता आलं पाहिजे. आणि तिथे आपण सद्गुरूंचे आहोत आपण म्हणणारी ही जी जाणीव आहे आपल्या ठिकाणी, ही जाणीव म्हणजेच ईश्वर आहे. त्या ईश्वराला आपलं ईश्वर पण कळत नाही म्हणून ती जीव आहे, आज जीवरूपात आहे. म्हणून ह्या जीवरूपात असलेल्या जाणीवेने शिवस्वरूपात असलेल्या सद्गुरूंना मागणं मागायचंय किंवा तिथे साथ घालायची आहे. ती साथ घालतो म्हणजे नाम घेतो. आता नाम कसं घेतलं जातं? दोन बाजूने, की ही जी जाणीव आहे ही जाणीव पण स्वरूपाचंच अंग आहे आणि तिलाही आपण देवाच्या नावाने हाक मारायला हवी. राम, विठ्ठल, कृष्ण हे जे सगळे आपण नाम घेतो, तिथे नाम कोण घेतंय? तर ह्या देहातून ही जी जाणीव कार्य आहे तीच ईश्वरी शक्ती आहे आणि त्या ईश्वरी शक्तीनेच स्मरण करायचंय. कोण आहेस? तू ईश्वर आहेस. म्हणून ते नाम घेतलं तर तिथे ईश्वरानेच ईश्वराचं घेतलेलं नाम आहे आणि तिथे बोध येतो की कोण आहे? तर नाम घेणाराच विठ्ठल आहे. म्हणून तिथे लक्ष कुठे जातं? नाम घेणाऱ्याकडे लक्ष केंद्रित व्हायला लागतं. आता हे नाम घेणाऱ्याकडे लक्ष केंद्रित असताना परत आधार कोणाचा आहे? सद्गुरूंचा आहे. दोन गोष्टी आहेत. नामी लक्षात येत नाही, नाम घेणारा दिसत नाहीये, अदृश्य आहे, तो कधीच दिसणार नाही. म्हणजे आपल्या देहातून हे जे सगळं जीवन चाललेली जी शक्ती ज्याद्वारे चालते ती कधीच अदृश्य आहे, अव्यक्त व्यक्त आहे पण अदृश्य आहे, दिसत नाही. आता ही दिसत नाही म्हणून ती आपल्याला कळत नाही. आपल्याला कळत नाही म्हणजे कोणाला कळत नाही? ह्या जाणीलाच कळत नाही. आपण अदृश्य आहोत. आपण रूपाच्या अपेक्षेत सतत गुंतत असतो आणि त्या रूपाच्या मोहात अडकतो. इथे ज्याला आपण म्हणतो की आपण प्रेम करतो आहोत, हे करतो, तिथे खरा असतो तो रूपाचा मोह असतो आपल्याला. आणि त्याच्यातून आपल्याला वाटतं की आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. पण खरा बोध असा आहे की इथे अर्जुन ज्या वेळेला महाभारताच्या युद्धाच्या वेळेला आपल्या आजोबांना पाहतो, गुरुना पाहतो, सगळ्या भावंडांना पाहतो, जरी त्याला तो सज्जन होता, जरी दुर्योधन कसे वागले तरी त्याला त्यांच्यावर काही तिरस्कार तसा होत नव्हता. आणि त्यावेळेला त्याला वाटलं अरे मी माझ्याच लोकांना कसं काय मारू? आपण जेव्हा हे माझं म्हणतो तोच मोह असतो, कारण माझं हे काही कोणाचंच नसतं. आपण माझं आहे माझं आहे माझं आहे करत जे बसलेलो आहोत ते ह्या सगळ्या मोहाच्या गोष्टी असतात. हे महत्वाचं लक्षात ठेवा. प्रेमामध्ये माझंही नसतं आणि तुझंही नसतं, सर्व देवाचं असतं खरं प्रेम. मी माझं आहे म्हणून जेव्हा आपण प्रेम करत असतो तेव्हा ती आसक्ती असते आणि त्या आसक्तीतून दुःख निर्माण होतं. जेव्हा आपण प्रेम करतो कोणावरही तर त्याचं भलंच व्हावं, त्याच्या पलीकडे आपला दुसरा कसलाच विचार नसतो. आई मुलावर जसं माझं म्हणून जरी केलं असलं तर आईचं मुलावर निरपेक्ष प्रेम असतं आणि लहानपणी ह्या मुलांवर निरपेक्ष प्रेम करणारी असते ती आई असते आणि त्या आईने त्या मुलांसाठी किती हाल अपेष्टा केल्या त्या मुलांना कधी जाणीव नसतं, त्यांना कळत पण नसतं. पण ती निरपेक्षपणे इतकं प्रेम करत असते. त्यावेळेला मुलाचं काही दुखलं, मुलाचं काही ते झालं, लहानपणीचे मुलं जेव्हा आजारी पडतात, काही बऱ्याच गोष्टी लागतात, तिथे सगळं लक्ष तिचं तिथेच असतं. ती स्वतःकडे पाहतच नाही त्यावेळेला. ती स्वतःकडे न पाहता मुलाचं करत बसते तेव्हा ते असतं ते निरपेक्ष प्रेम असतं. म्हणून आपल्या ग्रंथांमध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये तेच सांगतं की सगळ्यात पहिलं प्रेम असतं ते निरपेक्ष प्रेम बघायचं तर आईचं मुलावर असलेलं निरपेक्ष प्रेम असतं.
आता मुलं मोठी झाल्यावर ते सगळं विसरतं, त्याची दुसरी गोष्ट वेगळी. मुलं स्वतः आई बाप झाल्याशिवाय मुलाचं प्रेम म्हणजे काय त्यांना कळणार नाही. कळलं ना? मग आई बापाच्या चुका काढायला आम्ही मोकळे असतो. तुम्हाला काय कळतं, आम्हाला कळतं, असं मोठी मुलं समजावून सांगतात आई बापांना. पण लहानपणी त्यांनी त्यांचा हात धरून त्यांना वाढवलेलं असतं, त्याचा सगळा विसर होतो. म्हणून कधी लक्षात ठेवायचं, आई वडिलांबद्दल अत्यंत कृतज्ञता ही आपल्याकडे असलीच पाहिजे. तुम्हाला माहीत नसलं तरी असली पाहिजे, कारण तिथेच पुण्य निर्माण होतं. जीवनामध्ये जे पुण्य आणि पाप आपण म्हणतो, तेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल ज्याने आपल्याला अत्यंत उपकार केलेले असतात त्याबद्दल जर आपल्याला कृतज्ञता नसेल तर ते पापाकडेच वळतं, पापात्मक होतं. कृतज्ञता असेल तर पुण्य. म्हणून आई वडिलांची आठवण ज्यांना नेहमी सतत असते की आई वडिलांनी आपल्यासाठी खूप केलंय, खूप केलंय, खूप केलंय, ही जी जाणीव असते त्याला ती कृतज्ञता असते, तिथे बोध असतो. आणि म्हणून इथे आपल्याला स्थिर मनाने राहण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचा विचार करतो आपण. म्हणून इथे विचार करताना पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपले विचार, आपल्या भावना ह्या सद्भावना असल्या पाहिजेत. आपले विचार हे सद्विचार असले पाहिजेत. तिथे नेमके सद्विचार कसं करायचं, की इथे सतत त्या चिंतनात कसं राहायचं, हे आज मी सांगणार आहे. की इथे महाराजांनी सांगितलेली आहे प्रार्थना म्हणा की सर्वांचं भलं कर. आता प्रार्थनेचा एकच बोध आहे, लक्षात ठेवा. संपूर्ण प्रार्थना म्हणायला वेळ नसेल तर सर्वांचं भलं उदे म्हणा मनापासून. आणि भलं उदे म्हणजे नेमकं काय, ती विश्व प्रार्थना म्हणायची की सर्वांना चांगली बुद्धी मिळू दे, आरोग्य मिळू दे, सर्वांना सुख शांती मिळू देत, आनंद मिळू देत, ऐश्वर मिळू देत. आता प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावून घेतला तरच त्याचा बोध कळतो. नाही नुसते आपण वरवरचे शब्द बोलतो. सर्वांचं भलं कल्याण होऊ देत, की सर्वांना संकटातून रक्षण व्हावं. इथे आज आपण प्रार्थना म्हणायची, म्हणजे प्रार्थनेचं चिंतन करा. प्रार्थना किती वेळा म्हणायची पेक्षा कशी म्हणायची हे शिकता आलं पाहिजे. किती वेळा म्हणणं आहे, ज्याला जमतं त्याने किती वेळा म्हणावी. पण अंतर्मनामध्ये जर सद्भावना निर्माण व्हावी असं वाटत असेल, अंतर्मनामध्ये सर्वांबद्दल कृतज्ञता, आपलेपणा जर आपल्याला निर्माण व्हावी असेल तर ही प्रार्थना बोध घेऊन प्रार्थना म्हणता आली पाहिजे. म्हणून प्रथम प्रार्थना म्हणणारा आणि ज्याला म्हटली जाते तो, अशा दोन गोष्टी प्रार्थनेत आहे. ज्यावेळेला आपण म्हणतोय हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी देते, म्हणजे ज्यांच्यासाठी प्रार्थना म्हणतो ती लोक, जो म्हणतो तो मी म्हणून कोण आहे तो, आणि ज्याला म्हणायचे कोणाकडे मागणं मागतायत त्या देवाकडे मागणं मागतात. अशा तीन गोष्टी आल्या तसं बघायला. पण पहिलं महत्व आहे दोन. मग हे दोन गोष्टी कोण आहेत हे पहिलं पाहायचं. कोणाकडे प्रार्थना करायची आहे. तर मगाशी जसं सांगितलं तसंच की जे अनंत चैतन्य स्वरूप आहे तिथे श्रद्धा असायला पाहिजे, प्रचंड श्रद्धा. आपल्याला दिसतच नाही तर श्रद्धा कशी ठेवायची असा प्रश्न पडतो. दिसलेल्या गोष्टींवर श्रद्धा ठेवतो ना आपण. बऱ्याच लोकांना ते लक्षात येत नाही की परमेश्वर श्रद्धा म्हणजे कोणावर श्रद्धा. परमेश्वर श्रद्धा म्हणजे अनंत स्वरूपावर श्रद्धा पाहिजे. पण आता अनंत स्वरूपावर जर श्रद्धा ठेवता येत नसेल तर मग कोणावर श्रद्धा ठेवता येईल, तर तिथे सद्गुरूंवर श्रद्धा ठेवता येईल. म्हणून जगामध्ये पहिलं निरपेक्ष प्रेम करते ती आई, आणि त्याहून अधिक निरपेक्ष प्रेम करतात ते सद्गुरू असतात. दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात. म्हणून तिथे सद्गुरूंच्या प्रती आपल्याला कृतज्ञ असलं पाहिजे, शरणागत असलं पाहिजे, सद्गुरू जे सांगते त्याप्रमाणेच वागता आलं पाहिजे. हे ज्या साधकाकडे असतं त्याच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, चांगल्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून एक तर अनंत स्वरूपाला आपण प्रार्थना म्हणतो म्हणा, किंवा दुसऱ्या बाजूने म्हणा, म्हणजे ते लक्षात घ्या की अनंत स्वरूप कसं आहे ते दिसतच नाहीये, सर्वत्र आहे एवढंच कळतं, सतत आहे हेच कळतं. आणि तेच अनंत स्वरूप प्रत्येक रूपातून प्रगट आहे. मनुष्य देहातून जे जाणणं चालू आहे तेच त्या अनंत स्वरूपाचं चितपद आहे. सच्चित आनंद ज्या आपण म्हणतो ते सत म्हणजे ते अनंत स्वरूप ते सत आहे. आणि त्याच्या ठिकाणी जे जाणण्याची प्रेरणा निर्माण होते त्याला चितपद म्हटलंय. मग तेच सत तत्व चितपदाच्या रूपाने प्रगट होतं, आणि तेच चितपद देहाच्या रूपाने प्रगट झालं. म्हणजे आता प्रार्थना ज्याला म्हणायची ते तत्व आणि प्रार्थना म्हणणारा जो आहे ते तत्व एकाच स्वरूपाचे आहेत, एकच आहेत बघायला गेलं तर. पण आज आपल्याला वेगळेपणाने पाहून प्रार्थना म्हणता आली पाहिजे, कारण अनेकत्वातून एकत्वाकडे कसं वळायचं तो भाऊ लक्षात घ्या की ते आपल्याला विविधता दिसते, अनेकत्व दिसतं, अनेक माणसं दिसतात.
पण ही सर्व एकाच स्वरूपाची आहेत, एकाच परमेश्वराची रूप आहेत. हा बोध पहिला पकडायचा असतो. म्हणून प्रार्थना म्हणताना आपण मगाशी म्हटलं देवा अनंता सद्गुरू राया. सद्गुरूंनी ईश्वरा सांगितलंय, तर ईश्वराचा अर्थ आणखी वेगळा आहे. पण तरी पण आपण जर प्रार्थना आज म्हणायची आहे, ती आपल्याला संवाद साधायचा आहे. कोणाबरोबर? परमेश्वराबरोबर संवाद साधा. प्रार्थना हा परमेश्वराबद्दल असलेला संवाद आपल्याला करता आला तर मन लवकर स्थिर होतं. प्रार्थना ऑर्डर नाही द्यायची आपल्याला, की प्रार्थना म्हणजे उगीच याचना पण नाही करायची. तर परमेश्वराबरोबर संवाद जोडतो, म्हणजे ही संवादात्मक प्रार्थना म्हणायची. की संवादात्मक प्रार्थना म्हणताना कशी म्हणायची, की सद्गुरूंना समोर घ्या. अनंत स्वरूपाला नाही ना, सद्गुरूंचं रूप दिसतं, तेच अनंत स्वरूपाचं रूप आहे. ह्या भावात सद्गुरूंकडे ही प्रार्थना आपण म्हणतो, हा पहिला भाव असतो. इथे आपण कोण आहोत? आपण म्हणजे ही जाणीव म्हणजे आपण आहोत. ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा. प्रार्थना म्हणताना प्रार्थना मी अमुक तमुक कोणच म्हणत नाही, ही जाणीव प्रार्थना म्हणते. म्हणजे माझं अमुक तमुक पण तिथे मी पण बाजूला गेलं पाहिजे. म्हणून पहिलाच बोध घ्या की सद्गुरूंना समोर पहा. दुसरा बोध, ह्या सद्गुरूंप्रती ही जी जाणीव आहे, या देहातून जाणते ती जाणीव, ही जाणीव परमेश्वराकडे याचना करते, म्हणजे सद्गुरू स्वरूपाकडे याचना करते. याचना करते म्हणजे संवाद साधते. परत लक्ष, याचना म्हणजे मागत नाहीये, तर ती संवाद साधते. काय संवाद साधते? हे ईश्वरा म्हणतो की तिथे हे सद्गुरू राया सर्वाना, म्हणजे सर्व तुझीच रूप आहेत. सर्व म्हणजे आहेत कोण? तुझीच अंग आहेत. आणि तुझीच अंग असल्यामुळे ते देणं त्याचं कर्तव्य आहे. माझे हात आणि माझे पाय हे सगळं सुखात राहिले पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे ना. की ते दुखले तरी चालतील, पडले तरी चालतील, धडपडले तरी चालतील, असं होतं का? नाही. ते सांभाळायला हवंच. मग आपण जर सद्गुरू स्वरूपाचे आहोत, तर त्याचं ते कर्तव्य आहे, ती त्याच्याकडे संवाद साधताना आपण जाणीव करून देतोय की हे देवा, हे सद्गुरू आया सर्वांना. सर्वांना म्हणजे आपणा सकट सर्व जाणीवाना. या सर्व जाणीवांच्या अपेक्षेत किंवा जाणीवांच्या अंगाने आपण सद्गुरूंशी संवाद साधतोय की देवानंत सद्गुरू राया सर्वांना चांगली बुद्धी देईल. आता बुद्धी म्हटल्यानंतर पुन्हा लक्षात घ्यायचंय, बुद्धी म्हटल्यानंतर पहिलं येतं ते शहाणपण. शहाणपण ज्याच्याकडे आहे ती चांगली बुद्धी. ज्याच्याकडे शहाणपण नाही त्याला बुद्धी कशी चांगली म्हणता येणार? ही पहिली गोष्ट. मग शहाणपण म्हणजे नेमकं काय? आपण जे विचार उच्चार आचार करतो आहोत त्याचा चांगला परिणाम मिळत असेल तर त्या पद्धतीने आपण योग्य विचार करत असतो, तर ते शहाणपण. आता बघा, खड्डा रस्त्यात आहे, असू दे, म्हणून असा धडपडत माणूस गेला तर काय होईल? लागेल. मग ते शहाणपण नाही, परिणाम मिळाला चुकीचा मिळाला. आता चुकीचा परिणाम मिळाला तर शहाणपण कसं? पण बाबा खड्डा आहे, जपून बाजूने चाल, हे शहाणपण. साधी गोष्ट आहे. तसं चांगला विचार कर, हे चांगला विचार करणं हे शहाणपण आहे. अनिष्ट विचार करतो ते मूर्खपण आहे. मग आपण कोणता विचार करतो हे लक्षात घ्या. म्हणून चांगली बुद्धी म्हटलं की सर्वांना शहाणपण मिळू दे. शहाणपण म्हणजे सगळ्यांना सद्विचार करण्याचं बुद्धी असायला पाहिजे, सर्वांकडे सद्भावना असल्या पाहिजेत. शहाणपण ह्याच्यात सद्भावनेत शहाणपण आहे, सद्विचारांमध्ये शहाणपण आहे, सद उच्चारांमध्ये शहाण. आपण काय बोलतो आहोत समोरच्याशी, त्याच्यामुळे समोरच्याला जर दुःख होत असेल तर आपण शहाणे कसे? समोरचा दुःखी असेल तरी त्याचं सांत्वन झालं पाहिजे, की त्याला जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, की त्याला त्याच्यातून वर काढता आलं पाहिजे. त्यासाठी जर आपण करत असेल ते शहाणपण आहे. नाहीतर तो रडतो, मी पण रडतो, दोघे रडत बसले, तर ते शहाणपण कसं होईल? तिथे शहाणपण नाही. ह्या परिस्थितीतून वर कसं यायचं ते कळलं पाहिजे. म्हणून परिणाम काय आहे हे लक्षात घेऊन जे कर्म केलं जातं त्याला म्हणतात शहाणपण. म्हणजे असं शहाणपण प्रत्येकाला मिळालं पाहिजे. मग जगामध्ये कोण कोणाशी भांडणार नाही, कोण कोणाचा द्वेष करणार नाही, या लढाया बिडाया सगळ्या थांबतील. पण ते शहाणपण नाही म्हणून चाललेलं आहे. कळलं ना? आणि म्हणून देवानंत सद्गुरू राया सर्वांना, म्हणजे ह्या सर्व जाणीवाना, जगातल्या सर्व जाणीवाना, आपला सकट सर्व जाणीवाना चांगली बुद्धी दे. म्हणजे इथे आपल्यासाठी जे हवंय आणि सर्वांसाठी हवंय हा विचार तिथे असतो. म्हणजे बुद्धी कशी असेल तर शहाणपणाची बुद्धी असेल. दुसरं अंग आहे शहाणपणाचं, चांगल्या बुद्धीचं, म्हणजे त्याला ज्या म्हणतो त्याला सद्बुद्धी म्हणतो, की सत्पदाची एकरूप असते ती सद्बुद्धी.
म्हणजे स्वरूपाशी जे एकरूप आहे, ज्याला आत्मज्ञान प्राप्त होतं, तिथे ती सद्बुद्धी असते. म्हणून सर्वांना शहाणपणही मिळू देत आणि सर्वांना आत्मज्ञानही मिळू देत. आत्मज्ञान म्हणजे परमेश्वराचं संपूर्ण ज्ञान, तो परमेश्वरच प्रत्येक रूपातून कसा प्रगट आहे हे ज्याला कळतं त्याला म्हणतात आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे का खूप मोठं ज्ञानी, पुस्तकं वाचले की ज्ञानी झालं नव्हे. सहज बोध असला पाहिजे की सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच नांदते आणि त्या अंगाने आपण प्रत्येकाकडे जर पाहायला लागलो तरी आपले विचार चांगले होतात, आपल्या भावना चांगल्या होतात आणि तिथे आपला देहभाव कमी होतो. महत्वाचा तो आहे. म्हणून परमेश्वराला सांगत राहा, सद्गुरूंना सांगत राहा. संवाद आहे, हे देवानंद सद्गुरू आहे, सर्वांना चांगली बुद्धी दे, शहाणपण दे, आत्मज्ञान दे. पुन्हा म्हणा देवानंद, ते 1000 प्रार्थनेसाठी सांगत नाही, संवाद साधतोय आपण. देवानंद सद्गुरू आहे सर्वांना, म्हणजे ही जाणीव सद्गुरूंच्या प्रती शरणागत होऊन त्यांच्याशी संवाद साधते की सर्वांना चांगली बुद्धी दे, चांगली बुद्धी दे, चांगली बुद्धी दे. म्हणजे काय देते? शहाणपण दे, शहाणपण दे, शहाणपण दे, सर्वांना आत्मज्ञान दे. हा बोध आहे, तो बोधच आपल्या जीवनाला, अंतर्मनात जर हे मुरायला लागलं ते अंतर्मन तिकडेच घेऊन जाणार. लक्षात घ्या, या अशा चिंतनातून आत्मज्ञाना अंतर्मनामध्ये हे ज्ञान मुरायला लागलं तर जे अंतर्मनामध्ये मुरतं तेच जीवनात प्रगट होतं. असं हे शास्त्र आहे जीवनाचं. म्हणून सद्गुरूंप्रती भक्तिभाव, सद्गुरूंप्रती शरणागती, सद्गुरूंना पाहिल्यामुळे असलेल्या सगळ्या सद्भावना तिथे प्रगट होतात आणि त्या देवभावातून प्रगट होताना देवानंद सद्गुरू आहे सर्वांना, म्हणजे सर्व जाणीवाना. इथे रूप पाहिजे, सगळी रूप म्हणजे सर्व जाणीवाच आहेत आणि त्या सर्व जाणीवांना चांगली बुद्धी दे, म्हणजे शहाणपण दे, आत्मज्ञान दे, आरोग्य दे. आरोग्य म्हणजे मनाचं आरोग्य आणि तनाचं आरोग्य, दोन्ही आरोग्य. नुसतं शरीर धडधाकट असल्याने मन कमकुवत असेल तर ते आरोग्य नाही. मन खंबीर असलं पाहिजे, मजबूत असलं पाहिजे. कारण मन मजबूत तर सर्व काही जीवनात आनंदी आनंद असतो. म्हणून सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, मनाचंही आरोग्य दे आणि शरीराचंही आरोग्य दे. दोन्ही गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे. सर्वांना म्हणजे सर्व जाणीवांना सुखात. इथे सुख म्हणजे आता प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण का असा धरायचा आहे? ज्या शब्दाचा बोध तुम्ही त्या अर्थाने घ्याल ते तुमच्या जीवनात प्रगट होतं. आपण नुसतं सुखात, आनंदात, ऐश्वर्य कळतं काय? काहीच कळत नाही. सुखात म्हणजे सुखात, आनंद म्हणजे आनंदात. तसं नको आहे. अंतर्मनाला तुम्हाला ती दिशा द्यायला पाहिजे की नेमकं काय हवंय. मोगम बोलून अंतर्मनाला कळत नाही. मग मोगम म्हणून नाही कळतं, मग अंतर्मनाला जर सांगितलं सगळ्यांना सुखात म्हणजे शांती सुख मिळू दे सर्वांना. जिथे आहे सर्व शांतपणे आनंदाने राहता आलं पाहिजे, शांती सुख आहे. आणि म्हणून सर्व जाणीवांना शांती सुख मिळू दे. सुखात म्हणजे शांती सुखात ठेव, शांती सुखात. पुन्हा पुन्हा सांगा, तेच तेच, एकच एकच. जे जे कळलंय ते देवानंद सद्गुरू आहे. सर्वांना सुखात, सुखात म्हणजे शांती सुखात ठेव, शांती सुखात ठेव, शांती, शांती सुख, शांती परते नाही सुख, असे जे संत सांगतात ते शांती सुख. आत्मज्ञानातून जे मिळतं ते शांती सुख असतं. आणि म्हणून सर्वांना सुखात म्हणजे शांती सुखात ठेव, सर्वांना आनंदात ठेव. आता सुख आणि आनंद सारखंच वाटतं सगळ्यांना. आनंदात आणि सुखात फरक काय हो, असं बरेच लोक विचारतात. आनंद हे आपलं स्वरूप आहे आणि सुख ह्या आनंदाचं रूप आहे. लक्षात घ्या, आनंद आणि सुख काय? आनंदात असाल तर सुखी व्हाल, आनंदात नसाल तर सुखी कशी व्हाल? आपण आनंदमय वृत्तीने राहिलो तर सुखात राहतो. म्हणजे सुख हा परिणाम मिळतो आपल्याला की आपण सुखात आहोत. सुखात आहोत म्हणजे काय? आनंदात आहोत. पण सगळं सुख आहेत बाजूला आणि मनच आनंदी नसेल तर कसं होईल सुख? दाढ दुखते आणि समोर आपलं खायला प्यायला भरपूर ठेवलेलं आहे, लक्षच लागणार नाही तिथे. नाव दाढ दुखते, नाव दाढ दुखते, त्याचं लक्ष तिथेच. आणि तो दुःखी असेल त्याच्या सुख, त्याला कसला आनंद होणार आहे? किती पण आनंदाच्या गोष्टी सांगा, नाही होणार. मनोवृत्ती जर आनंदमयाची असेल तर माणूस सुखी होतो. म्हणून पहिला आनंदात राहायला शिका. आनंदात का? आपण आनंदातच आहोत, आपलं जीवन आनंदातूनच चाललेलं आहे हे आपल्या स्वतःला सांगत राहील. जीवन आनंदाचं आहे, आनंदमय. आणि आनंदातून ज्या ज्या गोष्टींशी आपला संबंध होतो तिथे सुख मिळतं. सुख हे देण्यात मिळतं. जेव्हा आपण इतरांना सुख द्यायला लागतो ते सुख आपल्याला रिटर्न मिळतं. आनंद हा आपल्या ठिकाणी स्फुरत असतो.
म्हणून प्रत्येक माणसाच्या ठिकाणी हा आनंद स्फुरत असतो, पण आपल्याला ते कळत नाही. जेव्हा हे आत्मज्ञान जेव्हा प्रगट होतं तेव्हा संत म्हणतात आता आनंदाचे डोई आनंद तरंग. इतक्या वेळेला का नव्हते म्हणत? कारण त्यांना ते कळत नव्हतं आपणच आनंद आहोत. तर आनंद आनंद म्हणते सुखालाच आनंद म्हणत होते सगळेजण. म्हणजे सुख वेगळा आणि आनंद वेगळा हे परत लक्षात ठेवायचं. आपण आपलं स्वरूप आहे हेच आनंदमय स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाच्या स्मरणात ही जाणीव कशी आहे? दिव्य आहे. लक्षात घ्या, ही दिव्य जाणीव आहे, देवाची जाणीव आहे, आपली साध्या सुद्धा गोष्टीची नाहीये. म्हणून दिव्य स्वरूपाची जाणीव आहे. त्या जाणीवेने सर्व जाणीव आपण आनंदात आहोत हे ज्ञान कळलं पाहिजे. म्हणून सर्वांना आनंदात ठेव, सुखात ठेव, आणि सुखात ठेवलं की शांती सुख. तिथे सुख म्हणजे साधा अर्थ नाही लागला, आपण मुळात स्वरूपाकडचा आनंद घेतो. सर्वांना आनंदात म्हणजे मजबूत मन, जे जीवन विद्येने झालं मजबूत मनाचं काय सांगितलेलं आहे की हृदयस्थ ईश्वरा नितांत श्रद्धा पाहिजे आणि प्रयत्न रूपी परमेश्वर अढळ निष्ठा पाहिजे. ह्या दोन गोष्टी माणसाकडे असेल त्याचं मन मजबूत असतं. त्याला कधीच कसली भीती वाटत नाही. त्याला माहिती आहे आपल्या ठिकाणी ईश्वरी शक्ती आहे आणि त्या ईश्वरी शक्तीचा बोध घेऊन तो प्रयत्न करायला लागतो, तर त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायला लागतात. पण इथे श्रद्धा प्रचंड पाहिजे. प्रचंड श्रद्धा म्हणजे काय? ही जाणीवेतल्या दिव्यत्वावर असलेली श्रद्धा पाहिजे. म्हणून त्याला आत्मश्रद्धा आपण म्हणतो. ही आत्मश्रद्धा माणसाकडे असते. ज्याच्याकडे आत्मश्रद्धा आहे त्याचं मन मजबूत असतं. शरीरानं तो एक वेळ धडधाकट मजबूत नसेल, पण मन मात्र मजबूत असतं. तो कोणत्याही गोष्टीला तोंड देऊ शकतो. म्हणून हृदयस्थ ईश्वर नितांत श्रद्धा आणि प्रयत्नरूपी परमेश्वर अढळ निष्ठा असं जे सद्गुरूंनी सांगितलंय ग्रंथामध्ये, त्याचा अर्थ पहिला समजून घ्यायचा. आपण नुसते वरवर अर्थ लावतो आणि मग विसरून जातो. म्हणून या प्रार्थनेच्या निमित्ताने हे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्या अंतर्मनाला देता आला पाहिजे. की आनंदात म्हणजे काय? हृदयस्थ ईश्वर नितांत श्रद्धा. हृदयस्थ ईश्वर निता म्हणजे ही जाणीव ही ईश्वरी शक्तीच आहे, देवाचीच आहे, दिव्यच आहे. याला तिथे श्रद्धा असली पाहिजे की या जाणीवेकडे जेव्हा ही श्रद्धा प्रबळ होते तर जाणीव जे इच्छा करेल ते तिला मिळेल. जो जे वांछिल तो ते लाव जे म्हणतायत ना, ती कोणाची जाणीव? ज्या जाणीवेमध्ये ही दिव्यत्वावर श्रद्धा असते त्या जाणीवेला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून संत जे मागतील ते मिळतं का? त्यांची हृदयस्थ ईश्वर नितांत श्रद्धा असते. म्हणून तिथे श्रद्धा महत्वाची. म्हणून श्रद्धेला जोर देता आला पाहिजे की सर्वांना आनंदात म्हणजे सुंदर मजबूत मन दे. मजबूत मन म्हणजे नेमकं काय? स्वतःला सांगाय प्रत्येक गोष्ट अर्थ लेत पुढे घ्यायचाय. भरभर पुढे प्रार्थना म्हणायची नाहीये. इथे संवादात्मक प्रार्थना म्हणतो मी. संवाद काय? की आनंदात म्हणजे काय? की हृदयस्थ ईश्वर नितांत श्रद्धा दे आणि प्रयत्नरूपी परमेश्वरावर अढळ निष्ठा ठेवली. आता हे करण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? आणखी 6 गोष्टी पाहिजेत. काय? पहिलं नामस्मरण पाहिजे, चांगले विचार करता आले पाहिजेत, सर्व लोकांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं इच्छा असली पाहिजे, चांगल्या लोकांच्या संगतीत राहता आलं पाहिजे, जे आपल्या वाट्या चांगल्या ग्रंथांचं वाचन पाहिजे आणि आपल्या वाटायला काम प्रेमाने करता आलं पाहिजे. या 6 गोष्टी जेव्हा माणसाकडे असतील त्याचं मन मजबूत होतं. आता 6 गोष्टी करत नसेल तर मन मजबूत कसं होईल? आपण कुठे काय करतो का नाही होत, कुठे वेळ असतो आपल्याला, असं होतं ना. पण नाही कळलं तर मग हृदयस्थ ईश्वर नितांत श्रद्धा ठेवायलाच लागेल. की ते जी हृदयस्थ ईश्वर म्हणजे जाणीव, ही जाणीव जी आहे ती अलौकिक आहे, प्रत्येकाची जाणीव. माणूस म्हटलं की त्याच्याकडे असलेलं हे जे जाणणेपण आहे, हे जाणणेपणच ईश्वरपण आहे. कारण डोळ्यातून एखादं रूप आपण पाहतो, ती साधी गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यातून त्या रूपातून आपण सगळ्या गोष्टी स्मरणात घेतो. एखादा आवाज ऐकला की बरोबर लताताईंचा आहे की आशा भोसलेचा आहे, ज्याच्या कान बसलेले आहेत बरोबर ते बरोबर कळतं. नाही तर आपल्याला सगळेच आवाज सारखे वाटत नाही ना. असं होतं, ज्यांना माहित नाही त्यांना सगळे आवाज सारखे. म्हणून ही जाणीव अलौकिक आहे आणि ह्या जाणीवेचं दिव्यत्व आपल्याकडे लक्षात घेतो. हे दिव्य आहे जाणीव. म्हणून देवाची जाणीव आहे आणि परमेश्वराची जाणीव आहे. ह्या भावात स्थिर होतं मन. आपण सटरफटर नाहीये की वरून पान पडला आणि कुठे पण बुडत जात, तसे आपण नाही आहोत. आपल्या जीवनाला अर्थ आहे आणि तो अर्थ आपल्याला समजून घेता आला पाहिजे. आणि तो अर्थ समजून घेताना आपल्याला मजबूत मन असायला हवं. मजबूत मन असेल तर कसलं दुःख होत नाही माणसाला, तो स्थिर होतो, शांत होतो. म्हणून असं मजबूत मन प्रत्येकाला मिळू देत आणि ऐश्वर्य मिळू देत. तिथे ऐश्वर्य म्हटलं की ज्ञानाचं ऐश्वर्य पहिलं,
आणि दुसरं धनाचं पण ऐश्वर पाहिजे. कारण धन नसेल तर कोण विचारणार तुम्हाला? धन असेल तर सगळे नमस्कार करतील तुम्हाला. धन नसेल तर कोणीच विचारणार नाही. म्हणून धन पण पाहिजे आणि ज्ञान पण पाहिजे. म्हणून ज्ञानाचं ऐश्वर आणि धनाचं ऐश्वर. सर्वांचं भलं कर. हे भलं कर आता इथे जो अर्थ सांगतो आपण म्हणजे दिव्यत्वाची जाणीव प्रकट व्हायला पाहिजे. दिव्यत्वाची जाणीव म्हणजे ही जाणीव दिव्य आहे हा भाव तिथे यायला पाहिजे. आपल्याकडे पण आपण जेव्हा प्रार्थना करतोय, मागतोय, बोलतोय म्हणजे काय, ही जाणीव दिव्य आहे आणि ह्या दिव्य जाणीवेने देवाशी संबंध जोडायचा आहे. वाटेल त्याला देवाशी संबंध जोडताच येणार नाही. सद्गुरूंशी संबंध देवत्वातून जोडतो तेव्हा ही जाणीव आहे आणि ही जाणीव देवाची आहे, सद्गुरूची आहे. ह्या भावात जेव्हा तो आपण होतो तेव्हा तो हक्क मिळतो, आपल्याला वारसा हक्क येतो तिथे. आणि त्या पद्धतीने आपल्याला ही प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणायची. म्हणजे एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणा. देवांचा सद्गुरू आहे, सर्वांचं भलं कर. भलं कर म्हणजे दिव्यत्वाची जाणीव प्रकट व्हायची. भलं कर म्हणजे दिव्यत्वाची जाणीव प्रकट व्हायला पाहिजे. भलं कर म्हणजे दिव्यत्वाची जाणीव. प्रत्येकाच्या ठिकाणी ही दिव्यत्व प्रकट व्हायची इच्छा निर्माण झाली पाहिजे आणि दिव्यत्वाची जाणीव प्रकट व्हावी. आणि कल्याणकर म्हणजे ह्या दिव्यत्वातून देवभावातून जीवन जगता येणं म्हणजे कल्याण. आतापर्यंत आपण जे देहभावातून जीवन जगतो आहोत त्या ठिकाणी हे सर्व जीवन परमेश्वराचं. इथे खंबीर राहा. आपल्याला आपण कमकुवत कुठे होतो? अरे मी हे करू शकत नाही, मी हे ते करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, असा जर विचार केला तर आपल्याला वाटतं आपल्याला काहीच करता येत नाही. पण आपलं जीवन परमेश्वराचं आहे ह्या भावात जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा त्या सतत सांगा हे जीवन सद्गुरुराज तुझं आहे, तुझ्यामुळे हे जीवन चाललंय, तूच ह्या देहातून कार्यरत आहे. इथपर्यंत सद्गुरूंची भक्ती जेव्हा आपल्याकडे येते किंवा स्वरूपाची भक्ती जेव्हा येते तेव्हा मन आपोआप मजबूत होतं, आपोआप स्थिर होतं, आपोआप शांत होतं. पण ते स्मरण मात्र आपल्याला बरोबर जातं. म्हणजे या प्रार्थनेचं सगळं स्मरणच घ्यायचं आपल्याला. म्हणून सर्वांचं भलं कर, दिव्यत्वाची जाणीव प्रकट. कल्याण कर, त्या दिव्यत्वातून जीवन जगता येईल. रक्षण कर प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक कोणत्याही परिस्थितीत आपलं रक्षण झालं पाहिजे. चांगल्या परिस्थितीत अहंकारापासून रक्षण झालं पाहिजे. आसक्तीमध्ये देवाची आसक्ती होऊन रक्षण झालं पाहिजे. संकटामध्ये त्या संकटापासून मुक्त होण्याचं रक्षण झालं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पर्श न करता व्हायला पाहिजे. म्हणून सतत ते मागणं म्हणजे चिंतन पुन्हा पुन्हा करत राहिलं पाहिजे की सद्गुरुराया सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांचं रक्षण आणि तुझे गोडनाम. म्हणजे इथे आपण वेगळा देतो की आणि तुझे दिव्य स्वरूप. गोडनाम मुखात अखंड राहू द्याचा अर्थ काय तर आणि तुझे दिव्य स्वरूप सतत सहज स्मरणात राहू दे. पण तिथे आणखीन एक शब्द वापरतो, अधिकाधिक सतत सहज म्हणा. कारण अधिकाधिक स्मरण जितकं होईल तितकं मन शांत होईल. म्हणजे ह्या सगळं प्रार्थना म्हणजे दिव्य स्मरण आहे. परमेश्वराच्या ठिकाणी ईश्वरी देवत्वाच्या भावनेने की सद्गुरूंच्या ठिकाणी देवत्वाच्या भावनेने संवाद साधणं म्हणजेच प्रार्थना आहे. पण ही प्रार्थना कशी? पुन्हा पुन्हा एकच वाक्य 10 वेळा म्हणा. सर्वांचं भलं कर म्हणजे दिव्यत्वाची जाणीव प्रकट. भलं कर म्हणजे दिव्यत्वाची जाणीव प्रकट. सर्वांच्या दिव्यत्वाची जाणीव प्रकट होऊ दे. कल्याण कर, दिव्यत्वातून सर्वांना जीवन जगता येऊ दे. सगळ्यांना प्रत्येक विचार उच्चार आचार हे दिव्यत्वातून होऊ दे. कर्म त्याचं दिव्यत्वातून व्हायला पाहिजे. हा बोध तिथे पुन्हा पुन्हा धरता आला पाहिजे. आणि रक्षण कर म्हटल्यानंतर सर्व परिस्थितीमध्ये रक्षण होऊ दे आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज मनात राहू दे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होऊ दे. हा जो भाग आहे की इथे सगळं ही जाणीव परमात्मा म्हणजे सद्गुरू आणि सर्व दिव्यत्वाचा बोध. ह्या बोधामध्ये जर आपण अर्धा तास पाऊण तास नुसतं एक एक वाक्य म्हणत पुढे 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 जर गेलो तर नंतर बघा मन अतिशय शांत होऊन जातं, मन स्थिर होतं, मनाला दुसरा काही विचार येत नाही जर बोध घेत 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 म्हटलं तर. त्यामुळे बाहेर कुठे लक्ष जाणार नाही आणि त्यामुळे मनाला मजबूत मन जे म्हणतो आपण ते मनाला एक स्थैर्य मिळतं, मनाला शांतता मिळते आणि आपल्या ठिकाणी तो एक आत्मविश्वास जागृत होतो. जोपर्यंत आत्मविश्वास जागृत होत नाही तोपर्यंत मन स्थिर होऊ शकत नाही. आपण करू शकतो असं ज्यावेळेला वाटतं, आपण आपल्या पद्धतीने जीवन जगू शकतो असं वाटतं, त्यावेळेला माणसाला तिथे स्वतःवरचा असलेली आत्मश्रद्धेतून आनंदाने जीवन जगता येते. म्हणून प्रार्थना हा नुसते शब्द नाहीयेत. प्रार्थना सुंदर विचार आहे असं जरी म्हटलं तरी मी म्हणेन इथे प्रार्थना म्हणजे दिव्य चिंतन आहे.
हित ते करावे देवाचे चिंतन असं जे सांगितलं जातं संत, तिथे हे चिंतन करायला शिकलं पाहिजे. हे सर्व जीवन परमेश्वर, हे सर्व जीवन परमेश्वर म्हणत राहा मनातल्या मनात. चिंतन आहे ते. प्रत्येक समोर दिसणारी व्यक्ती परमेश्वरी शक्तीचंच रूप आहे. प्रत्येक व्यक्ती परमेश्वर शक्तीचं रूप आहे. बघत बघत बोलत राहा. वेळ कधी कुठे जाईल कळणार नाही. चिंतनात राहणार तर मन इतकं स्वच्छ होऊन जातं की कोणाचा रागलोभ राहतच नाहीये. कोणी कसंही बोलो, कसंही वागो, आपल्याला माहिती आहे जीवन परमेश्वराचं. आपल्याला काय पडलं बाकीच्या गोष्टीचं. दुसऱ्याने शिकवायला जायचंच नाही आपल्याला, आपल्याला शिकवतोय सगळं. तर असाच एकाने प्रश्न, आपण एवढं सांगितलं तर सर्व सुखी होतील का? त्याचं उत्तर नाही. का? प्रत्येक जण आपल्या कर्मातून सुखी दुःखी होतो. पण आपण चांगली व्हायब्रेशन देतो. आपल्या ह्या प्रार्थनेतून आपण सर्वांना तिथे वागण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपल्याकडनं आलेली ही स्पंदनं असतात. मग जगामध्ये आपण जे बोलतो चालतो ते स्पंदनं असतात. त्या स्पंदनाचा समोरच्यावर परिणाम होत असतो सतत. आणि ज्यावेळेला आपण दिव्यत्वाच्या विचारातून जेव्हा हे पुन्हा पुन्हा म्हणत असतो, त्या बऱ्याच लोकांच्या ठिकाणी त्या स्पंदनं तिथे आदळतात त्यांच्यावर आणि त्यांना सन्मार्गाला नेण्याची एक आपोआप जाणीव निर्माण होते. आता गंमत सांगतो, म्हणजे कशी येते. आपल्याकडे जे कामत साहेब होते म्हणजे आहेत ते खूप दारू प्यायचे. अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत दारूच पित बसायचे, असे त्यांची सांगितलेली गोष्ट त्यांनी सांगितली. ते महाराजांच्या प्रवचनाला आले, चुकून आले, पुण्याने आले, काय आले, आणि त्याच दिवशी त्यांची दारू सुटली. अशी कधी सुटत नाही, आश्चर्य येते. पण त्यांनी ते सद्गुरूंचं वाक्य लक्षात घेतली, की सद्गुरूंचं ज्ञान लक्षात घेतलं आणि त्याने त्या दिवसावरून दारू सोडली आणि प्रार्थना धरली. लॉ ऑफ रिप्लेसमेंट. दारू सुटण्यासाठी काहीतरी धरायला पाहिजे होतं, ते धरलं काय? प्रार्थना म्हणून. आणि मोठमोठ्याने प्रार्थना म्हणायचा हा त्यांचा अभ्यास होता. खूप त्यांना कोणी विचार ज्ञानाच्या गोष्ट. एकदा आम्ही असे बसलो होतो, आम्ही दोघं होतो आणि कोणी त्यांना, तुम्ही ते ज्ञान त्यांना विचार, माझ्या बोट टाकलं, मला फक्त प्रार्थना कशी म्हणायची मी मला सांगा. बरोबर आहे ना? कशाला डोक्याला ताप करायचा? प्रार्थनाने त्यांचं भक्कोट कल्याण झालं, कारण त्यांनी मोठ्याने प्रार्थना, म्हणजे लोक नंतर लांबून म्हणायचो बघा विठ्ठल आला. बस कंडक्टर पण थांबायचा, प्रार्थना म्हणायचं थांबा थांबा विठ्ठल आला, त्याला घ्या बसमध्ये. म्हणजे आधी लोक कुचेष्टने हसत असतील, काय वेडा माणूस म्हणत असतील, पण नंतर मग त्याच्यावर आदरच निर्माण होतो. म्हणून जेव्हा आपण सत्कर्म करत असतो त्यावेळेला लोक पहिल्यांदा नावं ठेवतात, दुसऱ्या वेळेला लोक त्याला आणखी त्रास देतात करू नये म्हणून, आणि मग मात्र त्याला शरणागत होतं की ह्याला याच्यावर परिणाम, ह्याच बरोबर आहे. म्हणून इथे माणसाने खंबीर असलं पाहिजे. आपलं प्रत्येक कृती ही खंबीरपणाने आपण कसं जगलं पाहिजे हे लक्षात घ्या. इथे कमकुवत मन कामाचं नाहीये. इथे कमकुवत मन जीवनविधीला मान्य नाही. प्रत्येकाचं मन हे मजबूतच झालं पाहिजे. आणि मजबूत मन होण्यासाठी ज्ञानातून, म्हणजे किती कठीण परिस्थिती असो, श्रद्धा एवढी असली पाहिजे की मोहम्मद पैगंबर एकदा म्हणाले, समोर डोंगर आहे आणि माझ्याकडे जर श्रद्धा आहे की डोंगराने बाजूला सरकलं पाहिजे तर डोंगर सरकेल, एवढी श्रद्धा पाहिजे. तुम्ही म्हणा अशक्य, कसं डोंगर सरकेल? म्हणणार म्हणा अरे काय वेडा आहे काय, लगेच पहिलंच नकारात्मक येईल ना. नकारात्मक गोष्टीने आपण लवकर झपाटले जातो. नको ते छोट्या गोष्टी आपल्याला जमणार नाही, मी असं करणार नाही, मी ते करणार. अरे तुझा जन्म कर्तव्य धर्म पाळण्यासाठी आहे. ज्ञानातून प्रत्येकाचं कर्तव्य काय हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. माझ्या जीवनाचं कर्तव्य काय? मी मुलांना शिकवतो, तुमचं कर्तव्य काय? अभ्यास करणं तुमचं कर्तव्य. कारण झाडतो मी, इकडे तिकडे कुठे जातात, पहिलं कर्तव्य तुमचं आहे काय? अभ्यास केला पाहिजे. आणि मोठ्यानं पण आपलं कर्तव्य आहे हे कोणाला कळतच नाही. आपलं कर्तव्य काय? आपल्या वाट्याला काम हे आपलं कर्तव्य आहे. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि हे जर कर्तव्य आपण करत नसेल तर जीवनाला काय अर्थ आहे? पुरुषार्थ असा जे शब्द वापरलाय त्याचा अर्थच तो आहे की आपण आपलं कर्तव्य धर्म कसं सांभाळला पाहिजे. प्रत्येकाचं कर्तव्य धर्म वेगळं असतं. आणि हे वेगळं असताना म्हणजे एकच कर्तव्य धर्म नसतं, प्रत्येकाला अनेक कर्तव्य असतात. घरात आहेत, बाहेर आहे, ऑफिसमध्ये आहेत, समाजामध्ये, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि हे जर कर्तव्य धर्म पाळला नाही तर त्या जीवनाला काहीच अर्थ नसतो. म्हणून इथे मन स्थिर झालं पाहिजे, मन शांत झालं पाहिजे, मन मजबूत झालं पाहिजे, आणि आपलं कर्तव्य पाळण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आलं पाहिजे. तिथे कर्तव्यापासून लांब नाही जायचं. अर्जुनाला त्यांनी काय सांगितलं?
तुझं कर्तव्य काय. मगाशी मी विषय मांडला की काका मामा आजोबा दिसले, त्याला मोह झाला, रे यानं मी कसं मारू. तर त्यांनी काय विचार, तू कोण मारणार आहेस. ते त्यांच्या मृत्यूने मेलेले आहेत, तू मारू शकत नाहीस. त्यांची वेळ आली ते गेले. पण दुष्टांना जर वाव दिला तर जगामध्ये सगळे दुष्ट भावनेचे लोक राहतील, म्हणून सद्भावनेचे लोक राहिले पाहिजे. त्यासाठी युद्ध आहे. युद्ध हे सिम्बॉलिक आहे, मनाचं युद्ध आहे. मनामध्ये दुष्ट विचार येतात, अनिष्ट विचार येतात, नकारात्मक विचार येतात, हे सगळे कौरव. मनामध्ये सद्भावना येतात, सद्विचार येतात, हे सगळे पांडव. कारण सद्विचार थोडे असतात, कुविचार भरपूर असतात. इथे श्रीकृष्णाचा विवेक आहे. विवेक काय, तुला काय जीवन जगता आलं पाहिजे, कसं जीवन जग, हे प्रत्येकाने स्वतःचं चिंतन स्वतः. माझं जीवन मी कशासाठी जगतोय, कोणासाठी जगतोय. प्रत्येक जण स्वतःसाठी जगत असतो, दुसऱ्यासाठी कोणासाठी जगत नाही. वाटतं आपण मी तुझ्यासाठी जगतो, माझ्यावर तू जगलास, असं काही नसतं. जो तो त्याच्या कर्माने जगतो आणि कर्माने मरतो. हे जर स्पष्ट कळलं तर आपल्याला कोणावर आपण उपकार करत नसतो, आपला कर्तव्य धर्म आपण पाळतो म्हणून अगदी विनयशील राहा. कोणाला मदत केली तरी तो आपला कर्तव्य धर्म म्हणून केला, त्याचं काही मोठं काही केलं असं नव्हे. पण ज्यांना उपकार झाले त्याने मात्र कृतज्ञ असलं पाहिजे. तो म्हणजे जा दे, तुझा तो उपकार आहे, तू काय तुझं कर्तव्य धर्म, तू काय केलं मोठं, असं म्हटलं तर ते मन आपला कमकुवत होईल. म्हणून मनाला स्थिर करायचं, शांत करायचंय. तर माझं कर्तव्य धर्म काय हे प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. तिथे कर्तव्य धर्मापासून दूर गेला तर त्याची अधोगती होते. म्हणून प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. जीवन जगत असताना सगळ्यात सोपा म्हणजे आपण परमेश्वराशी संवाद साधायचा प्रयत्न करा. गपचूप बसल्या तर आपण काय ते मोबाईल बघत बसतो ना, रीड इकडून तिकडून तिकडून इकडून डोकं घात बसतो. ते डोळे बंद करा, परमेश्वराबद्दल संवाद साधायचा प्रयत्न करा की सद्गुरू राया सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी देत, अधिकाधिक चांगलं आरोग्य दे, अधिकाधिक सुखात म्हणजे शांती सुखात, अधिकाधिक सुखात म्हणजे शांती सुखात, अधिक आनंद मजबूत सुंदर मन, मजबूत सुंदर मन म्हणजे हृदयस्थ ईश्वर नितांत. हे सगळा अर्थ अंतर्मनाला सांगत राहिला पाहिजे. पुन्हा पुन्हा करता म्हणजे काय होतं, अंतर्मनाला अर्थ कळतो आणि मग त्या अंतर्मन त्या पद्धतीने कार्य होतं. म्हणून हे सगळं चिंतन आणि चिंतनातून साधना प्रत्येकाला जमली पाहिजे. प्रत्येकाला जे जमेल तेव्हा जग सुखी होईल. जग कधी सुखी होणार असं बरेच लोक महाराजांना प्रश्न विचारायचे. तर प्रत्येक जण स्वतः असा वागायला लागला तर सुखी होणार आहे. एकाने करायचं आणि एकाने जेवण बनवणार, दुसऱ्याने खायचं फक्त, बाकी काय नाही करायचं, असं असेल तर करणार म्हणत किती खाणार हा माणूस, एकसारखा खातो असं म्हणतील ना. म्हणून प्रत्येकाने आपलं आपलं जेवण मग कर्तव्य धर्म आपण पाळायचा. आणि असा जो हा जीवनाचा भाग आहे तो जीवनाचा भाग आपल्याला प्रत्येकाला जगता आला पाहिजे. बघा, हे प्रवचन म्हणजे नुसतं काहीतरी ऐकायचं आहे 2 मिनिटं. महाराज नेहमी म्हणायचे, पूर्वीचे लोक देवळात जायचे, प्रवचनाला आणि डुलक्या काढत बसायचे. तो काय सांगतो मी आपला डुलकी काढतो असं व्हायचं ना. तर डुलकी काढायला येऊ नका. जीवनात आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. नाही कळलं तर परत चिंतन करा, परत पुस्तकं वाचा, परत मार्गदर्शकाला विचारा. जेव्हा आपण हे करायला लागतो तेव्हा जीवनाची दिशा आपल्याला कळते. आणि प्रत्येकाच्या जीवनाला दिशा ही कळलीच पाहिजे. भरकटल्यासारखा माणूस जीवन जगला त्याला काही अर्थ नाही. जीवनात पुरुषार्थ जो म्हणतो आपण तो ह्या चिंतनातून होतो. आणि हे असं चिंतन सर्वांकडे हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे घोडना मुखात अखंड राह. सद्गुरुनाथ महाराज. आता सुरेखाताईंसाठी सगळ्यांनी प्रार्थना म्हणूया आपण. देवानंता सद्गुरुराया, सुरेखाताईंना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सुरेखाताईंना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सुरेखाताईंचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस. आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे.
देवा अनंता सद्गुरुराया सुरेखाताईंना अधिकाधिक चांगली बुद्धी देत आहेस, अधिकाधिक चांगलं आरोग्य देत आहेस. सुरेखाताईंना अधिकाधिक सुखात, अधिकाधिक आनंदात, अधिकाधिक ऐश्वर्यात ठेवत आहेस. सुरेखाताईंचं अधिकाधिक भलं करीत आहेस, अधिकाधिक कल्याण करत आहेस, अधिकाधिक रक्षण करत आहेस आणि तुझे दिव्य स्वरूप अधिकाधिक सतत सहज स्मरणात राहत आहे. जाणीवेचा अधिकाधिक विकास होत आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.